नमस्कार, मी कृष्णा पिंपळे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. सुरक्षा रक्षकाला ठार करत जबरी चोरीच्या घटनेने दिवाळीच्या पहाटे शहर हादरलं. शहर जिल्ह्यात भाऊबीज पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा. डॉक्टर भागवत कराड यांनी त्यांच्या दोन्ही बहिणींसोबत केली भाऊबीज. आता सविस्तर बातम्या. औरंगाबाद शहरातील मोंडानाका येथील बालाजी एंटरप्राइजेसमध्ये जबरी चोरी करण्यात आली असून या घटनेत बालाजी एंटरप्राइजेसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवले. यावेळी त्याचा तिथेच मृत्यू झाला आहे. बुधवार पहाटेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील मोंडानाका येथील बालाजी एंटरप्राइजेसमध्ये जबरी चोरी करण्यात आली. या घटनेत बालाजी एंटरप्राइजेसमध्ये 70 वर्षीय पाशू नावाची व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. बुधवारी सकाळी 5 वाजेच्या दरम्यान चोरीच्या उद्देशातून 4 जणांनी पाशू यांना बांधून ठेवत चोरी केली. या दरम्यान पाशू यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी तात्काळ पथके तैनात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दिवाळी पाडव्याच्या पहाटे अशा प्रकारची घटना घडल्याने औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. दिवाळी बरोबरच थंडीची चाहूल लागली असून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात तिबेटियन रेफ्युजी स्वेटर मार्केटला सुरुवात करण्यात आली आहे. दिवाळीचा सण संपताच हळूहळू थंडी वाढत आहे. त्यामुळे बाजारात स्वेटर, शाल, कानटोपी या उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारात हळूहळू गर्दी वाढताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडीपासून संरक्षण करणारे तिबेटियन स्वेटर उपलब्ध झाले आहेत. गुलाबी, आकाशी, लाल असे विविध रंगातील स्वेटर आकर्षक डिझाईनमध्ये 500 ते 1000 रुपयापर्यंत विकले जात आहेत. स्वेटर सोबत लोकरीचे मऊ असे स्टॉल्स, जॅकेट, कानपट्टी, टोपी यांनाही सध्या मोठी मागणी आहे. फॅन्सी आणि स्टायलिश स्वेटर खरेदी करण्याकडे तरुणांचा कल आहे, तर महिला वर्ग मात्र जीन्स आणि पंजाबी सूटवर वेगवेगळ्या स्टाईलचे स्वेटर खरेदी करत आहेत. शहरात 40 पेक्षा जास्त तिबेटियन रेफ्युजी स्वेटर्स विक्रेते आहेत. पारंपरिक व्यवसाय. मागील 30 वर्षापासून मी शहरात स्वेटरची विक्री करतो. हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. यंदा गरम कपड्यांच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली आहे. यावेळी कपड्यांना प्राइस टॅग लावल्याने ग्राहकांची फसवणूक टाळता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेटर आणि जॅकेटचे विविध डिझाईन्स उपलब्ध करण्यात आले आहेत. ये टिबेटियन स्वेटर मार्केट है, मिल कॉर्नर के पास, मिल कॉर्नर के ये इनसाइड मिल के अंदर है. सेंट्रल बस स्टैंड नज़दीक पड़ते हैं यहाँ से. और यहाँ का जो स्वेटर है बहुत अच्छा रहता है, क्वालिटी बहुत अच्छा रहता है. कौन सी क्वालिटीज़ है आपके? यहाँ पे रहता है जैकेट रहता है, स्वेटर रहता है, बच्चे से लेके बड़े तक सबका आइटम रहता है. और इसका टाइमिंग का वगैरह क्या? टाइमिंग होता है सुबह 10 से लेके शाम 10 बजे तक होता है टाइमिंग. हाँ जी. और रेट वगैरह? रेट एकदम रिजनेबल प्राइस रहता है. क्वालिटी के हिसाब से रेट बहुत अच्छा है. फिक्स रेट है? जी फिक्स रेट है जी. रेट फिक्स है. क्वालिटी बहुत अच्छा रहता है. ये क्वालिटी बहुत बढ़िया है. बहुत साल से आ रहे हैं हम इधर. ये जैकेट लिया है मैंने, रेनकोट भी है और विंटर का भी है. बहुत अच्छा क्वालिटी इसका, बहुत बढ़िया है. रेट वगैरह कैसे है? रेट भी कंफर्टेबल, एकदम रीजनेबल है. फिक्स रेट है पर रीजनेबल रेट, एकदम बढ़िया. बहुत अच्छा लग रहा है और वैरायटीज भी बहुत है, कलर और रीजनेबल रेट. हाँ रीजनेबल रेट, एक ही रेट फिक्स है, फिक्स रेट रखे हुए हैं, लेकिन क्वालिटी अच्छी है. बहुत ही अच्छे क्वालिटी का है और हमने वैरायटीज बहुत रखे हैं और अच्छी क्वालिटी है. रेट वगैरह फिक्स रेट फिक्स रेट है. कम है कैसे, मार्केट से ज़्यादा है या कम? नहीं, एकदम रिजनेबल है. वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजेपासून गवळीपुरा आणि राजा बाजार येथे हेल्यांच्या सगरचे आयोजन करण्यात आले होते. मागील 107 वर्षापासून सुरू असलेली परंपरा समाजाने आजपर्यंत कायम ठेवली आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजेपासून गवळीपुरा, नवाबपुरा, राजा बाजार येथे हेल्यांच्या सगरचे आयोजन करण्यात आले होते. मागील 107 वर्षापासून सुरू असलेली परंपरा समाजाने आजपर्यंत कायम ठेवली. हेल्यांच्या सगर मिरवणूक आणि दिवाळी मिलन कार्यक्रमही घेण्यात आला आहे. यातून सामाजिक सलोख्याचे दर्शन दरवर्षी पाहावयास मिळाले असून सर्व समाजातील बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.
सगरचे संयोजन जनसेवा क्रीडा मंडळाने केले होते। यावेळी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जयस्वाल, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आयोजक व पोलीस अधिकारी यांनी या महोत्सवाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या। औरंगाबाद शहर में ये 200 सालों से मनाया जाना वाला त्यौहार है। जैसा कि महाराष्ट्र में पोला होता है तो वैसा ये जो पशुपालन वाले लोग हैं, गौली लोग हैं और भी जो पशुपालन में है, ज़्यादा करके अहिर गौली समाज में ये प्रथा ज़्यादा है। ये 200 साल से ये लोग निभाते आ रहे हैं कि जो पशुपालन लोग गौली का धंधा करने वाले व्यवसायिक हैं, वो लोगों ने जो एक दिन अपना जो हिला है उसको सजाकर उसका मान मर्तबा करना चाहिए। ये औरंगाबाद शहर के गौली समाज और इतर समाज मिला के ये सब कार्यक्रम लेते हैं। इसको औरंगाबाद में सगर ये नाम से पहचाने जाते हैं और विविध ठिकान पे उसका ये मनाया जाता है। और ये सब हिंदू मुसलमान सभी के पास जानवर है, सभी अपना एक दिन निकाल कर उसका सम्मान करते, जैसा कि पोला में बैल के सम्मान करते वैसा ये सम्मान होता है। इसलिए ये अपना पाड़वा के दिवाली के दिन मनाया जाता है। दिवाली का लक्ष्मण पूजा करने के बाद जो पाड़वा कहते हैं सगर अहिर गौली समाज के ओर से इस सगर का पाड़वा ये बहुत सदियों से हमारे समाज में निकाला जाता है। ये समाज के साथ में हर धर्म का, हर समाज का आदमी जोड़ा जाता है। मुस्लिम समाज है, निकाय लोग, ये समाज के लोग बहुत बड़े प्रमाण से मेले को एक अपना बच्चे से ज़्यादा प्यार करते और इतना बच्चे को खिलाते कि साल भर के लिए पूरी तैयारी करते। और आज बहुत बड़ा आनंद अहिर गौली समाज का बड़ा आनंद मनाया जाता है। आज का दिन हमारे अहिर गौली समाज के लिए मेले की पूजा मतलब हम बलि की ताकत की पूजा, शक्ति की पूजा करते हैं, उसका प्रतीक है कि सभी समाज यहाँ पर सम्मिलित होता है और सभी समाज सम्मिलित होकर आज दीपावली की शुभकामना देता है। बल की पूजा, पूरा अहिर गौली समाज ये शक्ति का पूजक है और शक्ति की पूजा बोलकर हम आज ये लोग यहाँ पर मिरवणूक वगैरह निकालते हैं। हा सगर महोत्सव या औरंगाबाद शहरामधील सर्वात जुना उत्सव आहे। याला 108 वर्षांची परंपरा आहे। या सगर महोत्सवात सर्व जाती धर्माचे करता पुणे मैदानी सामील होते। कोणतेही वादविवाद न सण साजरा होतो। हे आपण जसं ह्या मशीनच्या प्रती आपण ऋणी व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो विश्व गौळी समाजातर्फे। आपण त्यांच्याकडून उत्पन्न घेतो मशीनकडून, त्यांच्याप्रती आपण त्याकडं आपलं हे चालतं, उदरनिर्वाह चालतो आणि एक रेडा म्हणजे यमाचं वाहन आहे त्यामुळे आपण त्यांची पूजा अर्चा करून इथं मिरवणूक काढली जाते। लेबर कॉलनी परिसरात एका महाकाय वृक्षाला खोडाच्या आतील बाजूस लागलेली आग विझवून जीवनदान देण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे। झाडाला आग लागल्याची माहिती मिळताच अवघ्या 15 ते 20 मिनिटात त्यांनी आग विझवून झाडाला जीवनदान दिले। लेबर कॉलनी येथील जमीनदोस्त करण्यात आलेल्या निवासस्थान परिसरामध्ये एका झाडाच्या खोडाला आतील बाजूने आग लागल्याची घटना
बुधवारी दुपारी उघडकीस आली। या झाडाच्या खोडाच्या आतील बाजूस पोकळी होती आणि त्याच्यामध्ये काही मुलांनी फटाके फोडले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात असून अशा प्रकारच्या कारणांमुळे झाडाला आतील बाजूने आग लागली होती। या आगीमुळे सदर महाकाय वृक्ष जमीनदोस्त होण्याची भीती निर्माण झाली होती। याविषयी स्थानिक नागरिकांच्या वतीने अग्निशामक दलाला माहिती कळविण्यात आली असता सदर माहिती कळविण्यात आल्यानंतर साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला। त्यांनी झाडाच्या खोडाची पाहणी करून आतील बाजूला लागलेल्या आगीवर पाणी मारून नियंत्रण मिळवले। त्यांनी सदर झाडाला आतील बाजूस लागलेली आग विझवण्यात यश मिळविले। आतापर्यंत अग्निशमन दलाच्या वतीने अनेक मालमत्तांना आग लागल्यावर ते त्या विझवण्यात आल्या आहेत। तरी या विभागामार्फत पाण्यात पडलेल्या अनेक मुलांना वाचवण्यात त्यांना यश आले आहे। याबरोबरच पतंगाचा मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांना देखील या विभागामार्फत जीवनदान देण्यात आलेले आहे। याबरोबरच आज या विभागाने लाकडाच्या आतील बाजूला पेट घेतलेल्या महाकाय वृक्षाला लागलेली आगीची धग वेगळीच विझवून या वृक्षाला जीवनदान दिले आहे। सदर झाडाला जीवनदान देण्याची कारवाई फायरमन लक्ष्मण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत गीते, परेश दुधे, अशोक खोतकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडून सदर झाड जगवण्यासाठी यश मिळवले आहे। बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास शहानूर मिया दर्गा परिसरातील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली। याबाबत अग्निशामक दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले। ही आग लागून सुमारे 5 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत ती इतरत्र पसरून न देता विझवली। ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे अब्दुल अजीज हरिभाऊ घुगे, छगन सलामाबाद, दिनेश मुंगसे, प्रताप शिंदे, सुमित कल्याणकर, जगदीश सलामाबाद, मोहम्मद मुजफ्फर आदींनी परिश्रम घेत अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली। तनिष्क सामाजिक बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष दिनकर खरात यांच्यातर्फे महानगरपालिका साफसफाई कर्मचारी व वीज महामंडळ कर्मचारी यांचा सत्कार करून मिठाई वाटप करण्यात आली। दीपोत्सव दिनानिमित्त बुधवारी संजयनगर, मुकुंदवाडी येथे सेवा देणाऱ्या महानगरपालिका साफसफाई कर्मचारी व वीज महामंडळ कर्मचारी यांचा सत्कार करून मिठाईचे वाटप करण्यात आले। तनिष्क सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दिनकर खरात यांच्यातर्फे सर्वांचा सत्कार करून मिठाई वाटप करण्यात आली। यावेळी अशोक भातपुडे, बाबासाहेब बनकर, मोरे दादा, संजय निसर्गन, सोनू कांबळे, विनोद, अतुल खरात व मित्र परिवार प्रतिष्ठित व्यक्ती यांची उपस्थिती होती। याचबरोबर सिडको ब्रिज, क्रांती चौक ब्रिज, बाबा पेट्रोल ब्रिज, 7 व्हील ब्रिज खाली रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ, चिवडा, बेसन लाडू, शंकरपाळे, करंजा फराळ वाटप करण्यात आला। तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन। मी दिनकर भीमराव खरात, अध्यक्ष तनिष्क सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे आज दीपोत्सव व दिवाळीनिमित्त संजयनगर मुकुंदवाडी येथील महानगरपालिका सफाई कामगार व महावितरण कर्मचारी यांना शाळ, श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला व याचबरोबर सिडको, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप येथील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळाचं साहित्य वाटप करण्यात आलं। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। सभी को दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली। मेरे साथ पूरी ताकत से
सभी को दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। हैप्पी दिवाली। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत। औरंगाबाद शहर जिल्ह्यात भाऊबीजेबरोबरच पाडवा आणि अन्य सण एकत्र मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या घरी त्यांनी दोन्ही बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली आहे। दिवाळीतील भाऊबीज या सणाला अत्यंत महत्त्व आहे। भाऊबीज हा सण भाऊ बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो। या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। बहिणींकडून भावाला ओवाळले जाते, त्यानंतर भावाकडून बहिणीला खास अशी भेटवस्तू दिली जाते। यंदा बुधवार रोजी भाऊबीज हा सण साजरा करण्यात आला आहे। आज दीपावली, पाडवा आणि भाऊबीजेचा सण सर्वत्र एकत्र साजरा होत आहे। शहरातही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या घरी दीपावली, पाडवा आणि भाऊबीज उत्साहात साजरा करण्यात आली। यावेळी कराड यांच्या दोन्ही बहिणींनी आणि पत्नीने त्यांना औक्षण केले, तर कराड यांनी त्यांना भेट म्हणून पैठणी साड्या दिल्यात। भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी आख्यायिका आहे। यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली। यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले। यावेळी यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये, शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही। यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले। याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे सांगितले जाते, त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया देखील म्हटले जाते। दिवाळी हा सण हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण आहे। त्या निमित्तानं सर्व नातेवाईक एकत्र येतात आणि 4 ते 5 दिवस एकत्र राहून दिवाळी सण हा साजरा केला जातो। आज दिवाळी सणामधील भाऊबीज आणि पाडवा एकत्र आल्यामुळे सर्व ठिकाणी भाऊ आणि भावासाठी बहिणींनी ओवाळणी करणं, त्याचबरोबर नवऱ्यासाठी किंवा पत्नींनी त्यांच्या मिस्टरांसाठी ओवाळणी करणं हा एकत्र आज सण आलेला आहे, म्हणून सर्वजण एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करतो आहे। मी दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना हिंदू बांधवांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा खरंच आनंदाचा क्षण आहे, कारण केंद्रीय मंत्री भाऊ झाल्यामुळं आम्हाला तर सर्वांना आनंदच आहे, पण आमच्यासारखा भाऊ इतरांना मिळणे शक्य नाही असं मला वाटतं आहे। कारण अगदी लहानपणापासून
अगदी शून्यातून विश्व उभं केलं आहे त्यांनी फॅमिलीसाठी, म्हणजे एकट्यासाठी नाही, पूर्ण फॅमिलीसाठी विश्व उभं केलेलं आहे. आणि मोठे जरी झाले पदाने तरी आत्तापर्यंतही ते ग्राउंड लेवललाच आहेत. कधीच नात्यागोत्यांना विसरलेले नाहीत किंवा बहीण भावांना कधीच विसरलेले नाहीत. आणि घरातले कुठेही मोठे निर्णय असतील तर ते मोठे निर्णय मोठा मी आहे म्हणून लादत नाहीत, तर ती चर्चा करून डिस्कशन करून ते निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही म्हणतो की आम्ही खूप आनंदी आहेत की असा भाऊ आम्हाला मिळाला आहे. देवाचेच आमच्यावर उपकार आहेत की त्यांनी आमच्यासाठी खूप चांगला भाऊ दिलेला आहे. आणि मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की देवाला आमच्या भावांना उदंड आयुष्य देवं आणि त्यांची अशीच कारकीर्द भरभराटीची जावो आणि उत्तरोत्तर प्रगती देवो, एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. भाऊबीज ही अतिशय आनंदात झालेली आहे. आम्ही दरवर्षी सगळे एकत्र मिळून दिवाळी करतो आणि यावेळेस तर भाऊबीज आणि पाडवा एकत्र आलेला आहे, त्यामुळं आणि सगळेच आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि यामध्ये आम्ही भावासाठी अशी प्रार्थना करतो की त्यांना देवाने आयुष्य हे खूप दीर्घायुष्य द्यावं, हेल्दी वेल्दी आणि चांगलं आयुष्य द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. कारण की यावेळेस भाऊबीज आणि पाडवा एकत्र आलेला आहे. आमच्याकडे एक परंपरा होती कायम सुरुवातीपासून, कारण कष्टाचे दिवस आम्ही पाहिलेले होते, दीपानी आणि मी तर खूप पाहिलेले होते. आणि आमचं एक ठरलेलं होतं की आपली बहीण भावांची मूठ ही फुटली नाही पाहिजे आणि ती आजपर्यंत आम्ही टिकवून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला आज एकत्र येऊन खूप खूप आनंद होते की ही आजपर्यंत इतके वर्ष, आता 45 वर्ष होतात लग्नाला, आम्ही अजूनही एकत्र एक जीवानी जाऊ. कुठलाही निर्णय आमच्या घरात असो आम्ही बहीण भाऊ मिळून सगळे एकत्र घेतो. त्याच्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो आणि ही परंपरा कायम सगळ्यांमध्ये टिकून राहावी असं मला वाटतं. आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला असल्याचा दावा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला असून आम्ही फक्त घोषणा करत नाहीत तर त्या योजना अंमलात पण आणतो असेही त्यांनी म्हटले आहे. ठीक आहे, चालेल ना, राजकारणात ते चालू असतं, कधी तिकडं कधी इकडं. पण मला सांगायचं की या राजकारणात आम्ही हे गृहीत धरून असतो. त्याच्यामुळं आम्ही तर आम्हाला त्याचा काही हे नाही, कोणीकडे जाऊ, आम्ही आमचे खंबीर आहे. शिधा हा सगळीकडे पोहोचलेला आहे. मी स्वतः आम्ही वाटप केलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की शिधा सगळीकडे गेला, सगळ्यांनी आनंदात दिवाळी साजरी केलेली आहे. आणि विरोधकाचं एक काम आहे की शिधा पोहोचला नाही, दिवाळी साजरी झाली नाही, तेल मिळालं नाही, साखर मिळाली नाही, रवा मिळाला नाही. मला सांगायचं एखाद्या अर्ध्या ठिकाणी झालं असतं, त्याच्याबद्दल आम्ही नाकारत नाही. पण मला सांगायचं की बहुतांश ठिकाणी सगळ्याला हे पॅकेट मिळालेले आणि एक आनंदात दिवाळी सगळ्यांनी साजरी केलेली. मला काय म्हणायचं की उद्धवसाहेब आले, आता जर बोलायचं ठरलं तर उद्धवसाहेब आले आणि त्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. आणि मला सांगायचं की बांधावर जाऊन पाहणी केली. आता शेतकऱ्याचं 70 सीटसुद्धा तुम्हाला सांगतो, प्रत्येक ज्या ठिकाणी त्याला जाता येईल त्या ठिकाणी आमचे कृषी मंत्री 70 शेत हे स्वतः शेतकरी आहे, हे ग्रामीण भागातले आणि स्वतः जाऊन पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिलेले. सगळ्याचा पंचनाम्याचा आकडा आल्याच्यानंतर शेतकऱ्याला ही मदत मिळणार आहे. आणि जे काही शेतकऱ्याला उद्धव साहेबांनी 50,000 रुपये अनुदान अगोदर जाहीर केलं होतं 1 वर्षापूर्वी, की जे रेग्युलर सभासद आहे त्यांना आम्ही 50,000 रुपये अनुदान देऊ. तुम्हाला सांगतो शिंदेसाहेब आल्याच्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीच्या आधी ही रक्कम अनुदानाची टाकली. शेतकऱ्याची दिवाळी ही आनंदात साजरी झालेली. नुसतं घोषणा नाही केली तर जी घोषणा उद्धवसाहेबांनी 12 महिन्यापूर्वी केली होती ती अंमलात आणण्याचं काम शिंदेसाहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले आहे. नुसतं घोषणा नाही करीत. म्हणून मला सांगायचं की आनंदाचे जे आपल्या पाकिट जे हे पाकिट घोषणा नाही केली तर गोरगरिबाला 100 रुपयात तुम्हाला सांगतो आनंदात दिवाळी झाली पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक गावात हे पाकिट वाटप झालेले, घरोघर पाकिट गेलेले. म्हणून यांना विरोधकाला दुसरं कुठलंही विरोधक टीका केल्याशिवाय दुसरंही कुठलंही काम नाही. म्हणून मला सांगायचं त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नये. शिवप्रभा ट्रस्ट पुणे व माणुसकी समूहाच्या वतीने गरजूंना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्युनियर चार्लीच्या मूक अभिनयातून सुमित पंडित यांनी फुलवले गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य. शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 51 गरजू घरांपर्यंत दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. माणुसकी रुग्ण सेवा समूहाच्या टीम गरजूंना वाटप करीत आहे. दिवाळी सणात गरिबांच्या आयुष्यात गोडवा वाढावा व त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी या वंचित गोरगरिबांमध्ये फराळ,
गोडधोड पदार्थ वाटून घरोघरी समाधान वाटो दारोदारी हा उपक्रम राबवत आहे। त्यांच्या ह्या उपक्रमाचे कौतुक सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर नालंदा लांडगे यांनी दिवाळी सणाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मुक्ताराम पाटील गव्हाणे, कचरू सुरडकर, पिराजी वराडे, सुनील शिंदे, पुरण सनानसे, अर्जुन सौंदर, राम पंडित, समाजसेविका पूजा पंडित, लक्ष्मी पंडित, ज्युनियर चार्ली समाजसेवक सुमित पंडित हे उपस्थित होते। आज या ठिकाणी गोरगरिबांना फराळाचे वाटप करण्यात आले आहे। मी एक शेतकरी कुटुंबातला एक शेतकरी नेता म्हणून काम बघतो आणि तसंच सुमित भाऊंच्या सोबत सतत रुग्णसेविकेसाठी घाटी रुग्णालयामध्ये आणि रस्त्यावर कुठेही आम्ही उभेच आहोत। अशातला मी त्यांच्याच एक याच्यातला घरातलाच एक सदस्य म्हणून आज या ठिकाणी आपल्या लांडगे मॅडम आणि त्यांच्यासोबत सुमित पंडित या आज चार्लीच्या भूमिकेत या ठिकाणी गोरगरिबामध्ये आपली दिवाळी साजरी करताना आणि त्या चॅरिटेबलनं ज्यांनी मदत केली शिवप्रभात यांचंही आभार मानतो आणि अशाच प्रकारे गोरगरिबांना मदत करून त्यांचीही दिवाळी साजरी हो। पालकमंत्र्यांकडे आशाताईंनी 5,000 रुपये वाढीव मानधनाची भाऊबीजेच्या दिवशी मागणी केली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे आज यांच्या कार्यालयात जाऊन आशाताईंनी भाऊबीजेच्या दिवशी वाढीव मानधनाची मागणी केली। जसे ठाण्यामधील आशाताईंना 5,000 रुपये वाढीव मानधन देण्यात आले तसेच आम्हालाही वाढीव मानधन देण्यात यावे अशी मागणी करत शिटू संघटनेच्या आशाताईंनी भुमरे यांना निवेदन देत मागणी केली। भुमरे यांनी देखील आश्वासन देत मी लवकरच मुख्यमंत्र्यांशी या गोष्टींवर चर्चा करेल असे त्यांनी सांगितले। की दिवाळी सणाला तुम्ही भाऊबीज म्हणून 10,000 रुपये बोनस जे काही देऊ केलं होतं ते आमच्या आशाताईंच्या खात्यात आलेलं नाही आहे। तर उद्या भाऊबीजीसाठी भाऊबीज म्हणून भावाला ओवाळण्यासाठी आम्ही तुमच्या ऑफिसला येत आहोत। तर त्यांनी मला 11 11:30चा टाईम दिला होता आणि त्या पद्धतीने आज आम्ही ऑफिसला आलेलो आहोत। माझ्या ह्या सगळ्या बघत असाल तुम्ही या सगळ्या आशा भगिनी ह्या तर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 2,500 आशा भगिनी आहेत। परंतु म्हटलं सणासुदीचे दिवस आहेत आपण गर्दी करू नये म्हणून हे एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही घेऊन आलेलो होतो। पण ज्या पद्धतीने आम्हाला पालकमंत्री साहेबांनी उत्तर दिलेलं आहे बघू शिंदे साहेबांना बोलतो आणि इतर ठिकाणी केलं असेल तर आम्ही पण करू। तर मी त्यांना म्हणाले की तुमच्या काय असेल त्या प्रतिनिधीमधून 5,000 रुपये मिठाई भेट म्हणून भाऊबीजीची आज ह्या भगिनीला ओवाळणी तुम्ही द्यावं, पण असं काही झालेलं नाही। या ठिकाणी सुद्धा पालकमंत्री नवीनच ते आहेत, या ठिकाणी सुद्धा आमच्या आशांची निराशाच झालेली आहे। बोनस तर सोडाच पण ते काही थकीत मानधन आहे ते सुद्धा आशांच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे। मीटिंग बोलवली आता ती मीटिंग होईल त्या पद्धतीने ती विचारणा वगैरे होईल, पण आज जो काही दिवस होता थोडंफार तरी आम्हाला असं आश्वासन मिळायला पाहिजे होतं। पण त्यांनी आम्हाला सरळ सांगितलेलं आहे की मी शिंदे साहेबांना बोलतो आणि काय असेल ती मुवमेंट आम्ही करतो, ही म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची मुवमेंट आहे अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे। पण असो आम्ही सकारात्मक त्यांच्याकडे बघू आणि त्यांच्याकडनं सकारात्मक उत्तर येईल आणि आमच्या आशाताईंच्या खात्यामध्ये 10,000 रुपये भाऊबीज भेट जाईल अशी मी आशा करते। परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक वेगळंच चित्र जाणवलेलं आहे। वेगळं चित्र म्हणजे असं आहे की भाऊबीज आज या ठिकाणी आहे आणि आम्ही आल्यानंतर 10-15 मिनटं आम्ही बाहेर थांबलो। आतमध्ये गेल्यानंतर या पद्धतीचे आम्हाला उत्तरं मिळालेले आहेत म्हणून अत्यंत मनाला कष्ट होत आहेत की कोरोना काळामध्ये आशाताईंनी देश जेव्हा संकटात असताना अत्यंत सुंदरपणे काम केलेलं आहे। देशाला म्हणजे संकटातून सोडवलं आणि कागदी सर्टिफिकेट देऊन आशांच्या पाठीवर थाप दिलेली सरकारने, राज्य सरकारने सुद्धा आणि केंद्र सरकारने सुद्धा। तर आशाताईचा कुठेतरी विचार केला जावा आणि तो विचार जर नाही केला तर आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये ती मुवमेंट आम्ही करणारच आहोत। ज्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरू सगळ्या 2,500 आशा त्यावेळेला आम्ही अत्यंत ज्या पद्धतीने आम्हाला मुवमेंट करायची त्या पद्धतीने आम्ही काम बंद आंदोलन अशा पद्धतीची मुवमेंट करू आमचा जर प्रश्न जर सुटला नाही तर। आता बातमी आहे अहमदनगरची। शेतकरी कामगार यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शिवसेना आणि आदर्श कामगार संघटनेच्या वतीने अशा कुटुंबियांना व दिव्यांगांना कपडे व मिठाईचे वाटप करून त्यांची दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न केला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे या पावसाने शेतकरी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे, त्यामुळे दिवाळी सण कसा साजरा करावयाचा हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे। शेतकरी कामगार यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे अशा कुटुंबियांना व दिव्यांगांना कपडे व मिठाईचे वाटप करून त्यांची दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न केला आहे। आदर्श कामगार संघटनेच्या वतीने MIDC सह्याद्री चौकात गरजूंना दररोज मोफत जेवण देत आहे। नागपूर MIDC येथे शिवसेना उद्धव ठाकरे आदर्श आश्रम कामगार संघटनाच्या वतीने दिव्यांग व ओला दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना
दिवाळीनिमित्त कपडे व मिठाई वाटप करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सपरे, रमेश मामा, आबा महाराज कातोरे, इंजिनियर पंकज वाकडे, सुंदर खंडागळे, योगेश आरडे, हेमंत राऊत, नितीन खांडरे, सचिन शिंदे, विपुल भोसले, दीपक खुळे, आकाश भाऊ, मच्छिंद्र गव्हाणे व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविकात इंजिनियर पंकज वाकडे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देऊन उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। सूत्रसंचालन सुंदर खंडागळे यांनी केले तर हेमंत राऊत यांनी आभार मानले। आदर्श कामगार संघटना आणि आदर्श आश्रमच्या वतीनं आपलं सर्वांच्या असलेले मार्गदर्शक सहकारी प्रवीण भैयाशेठ सप्रे यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं वंचित घटकांची, दुर्बल घटकांची जी दिवाळी गोड करण्यात आली, विशेष करून महाराष्ट्रावर सध्या ज्या ओला दुष्काळाचं संकट आहे त्याच्या माध्यमातूनही त्यांनी जे शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे त्यामध्ये सगळेच या एमआयडीसीतील घटक असतील, कामगार असतील, या सगळ्यांना आज मिठाईचं वाटप केलं, खऱ्या अर्थानं कपडे वाटप केलेले आहेत आणि अगदी ज्या गरजेच्या वस्तू आहे या सगळ्या वाटप केल्या। इथून पाठीमागं हे भैयाशेठ सप्रे यांच्या वतीनं अनेक दिव्यांग असतील आणि समाजातील अनेक दुर्बल घटक असतील, या सर्वांनाच कायम मदतीचा हात त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आज आम्ही एमआयडीसी परिसरात काही दिव्यांग नागरिक यांना आम्ही आमच्या आदर्श आश्रमच्या वतीने थोडासा आपला दिवाळीनिमित्त थोडा मदतीचा हातभार लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। काही दिव्यांग नागरिक, महिला, त्यांना आम्ही कपडे, मिठाई तसेच त्यांना काही साहित्य लागणारे असे साहित्य वाटप आम्ही दिवाळीनिमित्त केलेले आहे। का की आज सर्वसाधारण सर्व लोक आज दिवाळी उत्साह चांगल्या पद्धतीने साजरा करतात, पण दिव्यांग समाजाकडे काय भरपूर लोकांचं लक्ष नसतं। आज त्यांना मदतीची खरी आज हातभाराची गरज आहे। आज मला असं वाटतं की प्रत्येकाने पण दिवाळी साजरी करताना थोडंफार आपण दिवाळी साजरी करतो त्याबरोबर थोडी दिवाळी आपण दुसऱ्यांबरोबर पण साजरी केली पाहिजे, ज्यांना दिवाळीची गरज आहे। त्याचबरोबर आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालेला आहे, त्यासाठी आम्ही आमच्या आदर्श आश्रमाच्या वतीने काही शेतकऱ्यांना जेवढं काय आमच्या आदर्श आश्रमाच्या वतीने मदत करण्यात आली। आम्ही महाराष्ट्र बँकेत आमचं काम असताना येत होतो त्यावेळेस प्रवीण भैया सप्रेंनी आम्हाला पाहिलं आणि दाजींना पाठवलं आणि आम्हाला बोलवलं आणि आम्हाला बोलवून विचारपूस केली आणि बोलले आणि आम्ही सांगितलं की आम्हाला अपंग आहेत तर आपल्या अपंगांसाठी काहीतरी करावं सहकार्य नाही का, तर त्यांनी दिवाळीसाठी हे कपडे आणि मिठाई दिली, याबद्दल मी त्यांचा आभार हे करतो। पण ते अंदा आहे आम्ही रस्त्याने चाललो होतो साजी चौकातून, प्रवीण भाईंना दाजीला पाठवून आम्हाला बोलून घेतलं, आदर सत्कार केला, दिवाळीनिमित्त आम्हाला कपडे दिले, मिठाई दिली। आमचा आनंद प्रवीण भाईंनी दुगणित केला, माझ्या भावना आवर झाल्या, मला खूप आनंद झाला। प्रवीण भाईंनी आम्हाला कधी कार्यक्रमाला बोलावं, आम्ही सर्व त्यांच्या कार्यक्रमाला हजर होऊ, त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभं राहू आणि त्यांना आशीर्वाद देऊ। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सुरक्षा रक्षकाला ठार करत जबरी चोरीच्या घटनेने दिवाळीच्या पहाटे शहर हादरलं। शहर जिल्ह्यात भाऊबीज पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा। डॉक्टर भागवत कराड यांनी त्यांच्या दोन्ही बहिणींसोबत केली भाऊबीज। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।